नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज एक भव्य दिव्य असं मौजे सिद्धेश्वर कोरोली तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी एक आदत एक बैल एक दुसरा एक बैल असं मैदान संपन्न होणार आहे. आणि या मैदानामध्ये अनेक नंदी पाळण्यासाठी येणार आहेत. आपला बक्कासूर आज या सिद्धेश्वर कोरोली मैदानामध्ये पाळणार का याची देखील अपडेट देणार आहे. त्याचबरोबर विठ्ठल डायव्हर बुतकर यांची दावण तेजा असेल, चिके असेल, आदत किंग भोंगा असेल आणि एक आदत आता वासरू घेतलेलं ते असेल, हे नंदी नक्की या सिद्धेश्वर कोरोली मैदानात नक्की कोणत्या गटात पाळणार आहेत याची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देऊया. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, या सिद्धेश्वर कोरोली मैदानामध्ये आदतच्या गट क्रमांक 1 मध्ये तास क्रमांक 6 मध्ये छोटा भारत आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर गट क्रमांक 1 मध्ये तास क्रमांक 7 मध्ये गुरसाळकरांचा गाजा आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, माणिक शेट आणि किल्लर गट क्रमांक 2 मध्ये तास क्रमांक 1 मध्ये आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर गट क्रमांक 2 मध्ये तास क्रमांक 3 मध्ये रुबाब आणि रुद्राची गाडी पाळताना पाहायला मिळेल आपल्याला या आदतच्या मैदानामध्ये मित्रांनो. त्याचबरोबर शिरसोडीकरांच्या रायफलच्या नावानं देखील चिठ्ठी निघालेल्या आहे या आदतमध्ये. गट क्रमांक 8 मध्ये तास क्रमांक 2 मध्ये रायफलच्या नावानं चिठ्ठी निघालेल्या आहे शिरसोडीकरांच्या. बघूया रायफल पळतो की त्यांच्या दावणीतला भोंगा आदत पळतो या. आता राहिला प्रश्न विठ्ठल नानाच्या दावणीतले नंदी. मित्रांनो, आदतच्या गट क्रमांक 31 मध्ये तास क्रमांक 4 मध्ये आपल्याला भुंगा पाळताना पाहायला मिळेल किंवा नवीन खरेदी आदत पाळताना पाहायला मिळेल गट क्रमांक 31 मध्ये तास क्रमांक 4 मध्ये. आता तेजा चिक्या. तर मित्रांनो, गट क्रमांक 6 मध्ये तास क्रमांक 6 मध्ये आणि गट क्रमांक 20 मध्ये तास क्रमांक 6 मध्ये अशा 2 चिठ्ठ्या निघालेल्या आहेत विठ्ठल डायव्हर बुतकर राजेश्वर जाधव कलेडून यांच्या नावानं. तर माझ्या माहितीनुसार गट क्रमांक 10 मध्ये तास क्रमांक 6 मध्ये आपल्याला तेजा आणि चिक्या ही घरची गाडी पाळताना पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. बघूया नक्की कोणते नंदी पाळतात या सिद्धेश्वर कोरोली मैदानातल्या गट क्रमांक 6 आणि गट क्रमांक 10 मध्ये. तर मित्रांनो, आज आपला लाडका द्वादशम हिंद केसरी बकासूर आरामावरच असणार आहे. काल कोकण गाजवलं आणि तुम्हाला माहीतच असेल उद्या एक भव्य दिव्य असं गाजड या ठिकाणी 5 लाखाचं मैदान आहे आणि या मैदानामध्ये बकासूर आपल्याला 100% पाळताना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आज बकासूर असेल, महाराज असेल, हे सर्व नंदी आरामावरच असणार आहे. बघूया बकासूर उद्या कशी कामगिरी करतोय. धन्यवाद.